तर तसेच गणपती वॉरियर्साचे ओनर जावन आसा निलेश गांवकर, तसेच पीके वॉरियर्साचे ओनर जावन आसा गोविंदबाब कुट्टेकर, तसेच एजे स्ट्रायकर्साचे ओनर अशोक जांबुटकर, महावीर स्ट्रायकराचे ओनर जावन आसा शुभम भाटीकर, मल्लिकार्जुन सिद्धेश्वर बॉयसाचे ओनर जावन आसा कृष्णा भाटीकर, तसेच रियांश क्रिकेटर्साचे ओनर जावन आसात रुपेश गांवकर, तसेच सिद्धिविनायक वॉरियर्सचे ओनर जावन आसा सर्वेश नाईक उर्फ बंडो. तसेच ह्या टोर्नामेंटाक जी प्राइज दवरली आसा ती मातशे हायलाइट करता. विनर्सचे प्राइज आसतले ते 40,000 प्लस ट्रॉफी, तसेच रनर्स ऑफ प्राइज आसतले ते 30,000 प्लस ट्रॉफी, तसेच थर्ड प्लेस जे लुजर्सा मदी खेळून 10,000 प्लस ट्रॉफी आसतली, तसेच बेस्ट बॅट्समॅन कॅश प्लस ट्रॉफी, बेस्ट बॉलर कॅश प्लस ट्रॉफी, तसेच मॅन ऑफ द सिरीज कॅश प्लस ट्रॉफी. तसेच हो टोर्नामेंट आमकां लाईव्ह करपा खातीर AB25 बरो सपोर्ट केल्लो आसा आनी कालच्यान हे बऱ्याचे बरें लाईव्ह चालू आसा. सगळ्यांक देव बरी करूं म्हणटा. थँक्यू. हॅलो हॅलो धन्यवाद विशाल. आपण पुन्हा एकदा मॅच कडे वळूया. एक महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतोय. एक बाजूने एजे स्ट्रायकर्स विपक्ष रियांश क्रिकेटर या दोन टीम मध्ये. यावेळी मात्र थोडंसं मिसफील्ड, फिल्डर थोडा फंबल झालाय, त्यानंतर बॅकअप पण थोडं खराब. तोपर्यंत धावेंची लयलूट केली या दोन्ही बॅटरने आणि धावफलकावर धावसंख्या या दोन धावेने 8 धावा धावफलकावर. सलामीची बिन्नीची जोडी आपण पाहतोय. सतीश आणि मिरज आपण पाहतोय. हे दोन खेळाडू ओपनिंग पेअरसाठी. टॉस हारल्यानंतर या मॅच मध्ये प्रथम फलंदाजी करतोय रियांश क्रिकेटर संघ. तर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल आशिष देसाई. राईट अप ओव्हर द विकेटचा मारा. यावेळी नक्कीच मोठा फटका खेळायचा प्रयत्न आपण पाहिला. ऑन साईडला अल्टीपल्टी खेळायचा प्रयत्न होता जरूर, पण इथं मात्र डॉट बॉल, कुठलाही संपर्क नाही बॅटचा आणि चेंडूचा. आणि या डॉट बॉलने षटक क्रमांक पहिलं समाप्त होते. 1 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या टोटल 8 धावा. या मॅच मध्ये प्रथम फलंदाजी करतोय टॉस हरल्यानंतर रियांश क्रिकेटर संघ. 8 धावा 1 ओव्हरी जाऊन. तर आपण षटक क्रमांक दुसऱ्याकडे वळूया. सेकंड ओव्हर आणि ह्या दुसऱ्या ओव्हरमध्ये तुम्हाला बॅटिंग चॉईस पॉवर प्ले पाहायला भेटणार आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरने चॉईस केलाय बॅटिंग पॉवर प्ले. या महत्वपूर्ण ओव्हरमध्ये 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला 3 फिल्डर दिसतील. असे हे बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटक आपण पाहतोय. आणि या महत्वपूर्ण षटकासाठी वर्णी लागली गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आकाश. आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल. आकाशचं वैयक्तिक पहिलं. तर आपल्या टीमकडनं षटक क्रमांक दुसरं. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा खर्च केल्या गोलंदाज आशिष या बॉलरने. महत्वपूर्ण बॅटिंग चॉईस पॉवर प्ले आपण पाहतोय. तर समोर असेल लेफ्ट हँडर बॅटर मिरज. यावेळी ऑन साइडला हाफ ट्रॅकर चेंडू होता. ऑन द राईज केलाय. चेंडूचा प्रवास होतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 9 धावा. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त होते. आकाश पुन्हा एकदा सज्ज असेल. पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड विकेट. समोर असेल सतीश हा बॅटर. हा पुढील चेंडू फेस करण्यासाठी. एक महत्वपूर्ण मॅच दोन्ही टीमसाठी. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतोय. पहिल्या इनिंग मध्ये प्रथमतः फलंदाजी करतोय रियांश.
हा संघ यावी खोलवर चेंडू खोलात टाकला होता. फुलर लेनचा चेंडू आपण पाहिला. चेंडूची फेक झाली स्ट्रायकिंग एंडला बऱ्याच विलंबाने. तोपर्यंत एक धावेची लयलूट केली आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल आपण पाहतोय 10 धावा दुहेरी अंकामध्ये. 10 धावा धावफलकावर. आकाश नेक्स्ट बॉल राऊंड विकेट. अल्टीपल्टी खेळायचा प्रयत्न रिव्हर्स शिप खेळायचा प्रयत्न जरूर झाला होता पण इथं मात्र चेंडू हा पायांचा भेद घेतोय. लेग बाय स्वरूपात ही एक धाव आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 11. ओ यावेळी अप्रतिम चेंडू टाकला गोलंदाज आकाशने. थोडासा फुलर लेनचा चेंडू होता आणि या चेंडूवरती प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरकडे कुठलाही उत्तर नाही कुठलाही अंदाज नाही. डॉट बॉल. बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. ओ यावेळी पुन्हा एकदा पुढील चेंडू टाकण्यासाठी आकाश आपण पाहतोय आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर. राऊंड विकेट. हो यावी फुल टॉस आणि या फुल टॉस चेंडूला पाठवलं डीप वाईड डिश काऊ कॉर्नरच्या दिशेने. जे खाली क्षेत्र होतं त्या क्षेत्रामध्ये चेंडूला क्लिअर केलंय आणि इथं मात्र एक मोठा फटका येतोय तो चौकार. टोटल धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा. दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा. मयूर आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये बदल घडतोय आणि मयूर मयूर पाहतोय आपण. ओ यावेळी मोठा फटका आहे. चेंडू हवेमध्ये आणि चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे आणि इथं मात्र क्षेत्ररक्षकाचा आणि चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाजाचा संपला खेळ. विकेट क्रमांक पहिला हादरा बसतोय. फलंदाज मिरज हा माघारी परततोय आपल्या डगआउटच्या दिशेने. बॅक टू द डगआउट. पहिली प्राइज विकेट मयूरच्या स्पेलमध्ये आपण पाहतोय. धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. 15 धावा या धावफलकावर आपण पाहतोय. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाचा खेळ आणि गोलंदाज मयूर पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय आणि या षटकाची सुरुवात करतोय. तर पहिला हादरा बसतोय या मॅच मध्ये. प्रथम फलंदाजी करतोय रियांश क्रिकेटर संघ टॉस हारल्यानंतर. न्यू बॅटर मैदानात पाऊल टाकतोय. सनोज नाईक न्यू बॅटर. आपण पाहताय BPL भाटी प्रीमियर लीग 2025 चा क्रिकेटचा रणसंग्राम पर्व 4. आणि पुन्हा एकदा मयूर आणि समोर असेल सनोज. दोघे भाऊ आमने सामने. यावेळी भावावर आक्रमण केलंय पण इथं चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. समोर आलाय षटकार. बघतोस काय रागाने षटकार मारला भावाने आणि 6 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 21. 21 धावा. 21 लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. मयूर वर आक्रमण झालंय.
षटकातील दुसऱ्या बॉलवर नेक्स्ट बॉल मयूर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी उजव्या यष्टीवरचा चेंडू शफल होऊन थोडा खेळायचा प्रयत्न आणि इथं मात्र डॉट बॉल. या चेंडूवरती कुठलंही उत्तर नाही सनोजकडे, कुठलाही अंदाज नाही. डॉट बॉल कमबॅक केलंय. पुढील चेंडू नेक्स्ट बॉल मयूर राऊंड विकेट, मापुरा ओव्हर द विकेट. ओ यावेळी फटका फसतोय तर चेंडूच्या खाली मयूर येतोय आणि इथं मात्र अप्रतिम झेल पकडतोय आपल्या फॉलो थ्रू वरती कॉटन बॉलच्या स्वरूपात. भाऊ त्याचा माघारी परततोय तर गोलंदाज सांगतोय मयूर या अगोदर षटकार मारलेला चेंडू तुझा होता, हा माझा आहे. एक तेरी तो एक मेरी. विकेट क्रमांक दुसरा. सनोज बॅक टू द डगआउट. 21 टोटल, लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. प्रथमतः फलंदाजी करतोय रियांश क्रिकेटर संघ या मॅच मध्ये. भाटी प्रीमियर लीग 2025 हा रणसंग्राम क्रिकेटचा महाकुंभमेळा आपण पाहतोय. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि एक मोठी स्पर्धा, मानाची अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. महासोहळा पाहतोय BPLचा. मोठ्या रकमेची स्पर्धा, सुंदरशी चमचमती ट्रॉफी आणि या ट्रॉफीवरती कुठला संघ आपलं नाव कोरणार आजचा दिवस संध्याकाळचं सत्र ठरवणार. दर्शन गावकर आपण पाहतोय बॅटर. दर्शनला पण आज दर्शन बांदेकर सारखी फलंदाजी करावी लागेल आणि इथं मात्र वाईट बॉल. पंचांनी दंडात्मक कारवाई केली आणि अतिरिक्त धावेने धावपलकर धावसंख्या टोटल 22 धावा. 22 टोटल फॉर 2 विकेट. अल्टीपल्टीचा फटका पाहायला भेटतोय. चेंडूचा प्रवास डीप थर्ड मॅन क्षेत्रामध्ये आली लहर, केला कहर. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. BPL चौकार. सुंदर फटका आपण पाहतोय अल्टीपल्टीचा आणि या 4 धावेने टोटल धावपलकर धावसंख्या 26 टोटल. 3 षटक आपण पाहतोय प्रगतीपथावर. नेक्स्ट बॉल मयूर ओव्हर द विकेटचा मारा. यावेळी लोअर फुल टॉस चेंडू थोडासा स्टेप आउट होऊन घ्यायचा प्रयत्न होता बॅटरचा. बॅटचा आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉल आणि डॉट बॉलने षटक क्रमांक 3 समाप्त होते. 3 षटकानंतर धावपलकावर धावसंख्या टोटल आपण पाहतोय ती 26 धावा. 26 लॉस ऑफ 2 विकेट. रियांश क्रिकेटर टीम प्रथमतः फलंदाजी या मॅच मध्ये करतोय. टॉस हारल्यानंतर एक महत्वपूर्ण मॅच दोन्ही टीमसाठी. आजच्या दिवसातील दुसरी मॅच तुम्ही पाहता. भाटी प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. तर या मॅच मध्ये कुठला संघ संघर्ष करणार, कुठला संघ प्रगतीच्या वाटचालीवर जाणार पाहायचं आहे. नक्कीच तुम्हाला क्रिकेट या खेळामध्ये संघर्ष हा अटळ आहे. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, उड़ान पंखों से नहीं बुलंद हौसलों से मिलती है. गोलंदाजी मध्ये बदल आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल गोलंदाज बाबी. वैयक्तिक आपल्याकडनं पहिलं, आपल्या टीमकडनं षटक क्रमांक 4 घेऊन सज्ज असेल बाबी नामक गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. समोर असेल बॅटर सतीश. हा बॅटर पुढील चेंडू फेस करण्यासाठी ऑन स्ट्राइक. यावेळी कमी गतीचा चेंडू आपण पाहिला. गती परिवर्तन आणि इथं मात्र थोडंसं व्हेरिएशन पाहायला भेटलं. चांगला चेंडू बाबीकडनं. जर बाबीचा वयाचा विचार केला तर युवा खेळाडूंना लाजवणार असा खेळाडू. नेक्स्ट बॉल. ओ डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. काय गोलंदाजी करतोय बाबी. सुंदर अप्रतिम लेंथ आणि लाईन्थ. अप्रतिम डिलिव्हरी आपण पाहिली. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. 26 धावा. 26 टोटल. नेक्स्ट बॉल बाबी राईट आर्म ओव्हर द विकेट. अल्टी पल्टी पाहायला भेटते. चेंडूचा प्रवास डीप पॉइंट गलीच्या दिशेने जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका फिल्डरची रेस होती. या रेस मध्ये चेंडू विजयी झाला.
डाऊन द ग्राउंड आलाय BPL चौकार बऱ्यातलं बरं चौको पोपा मेटा लेफ्ट टोटल 30. सतीश आपण पाहतोय हा बॅटर जो आघाडीला आलेला हा बॅटर आहे अजूनपर्यंत आपल्या टीमसाठी संघर्ष करतोय एक अकेला सेना बरोबर आणि एकाकी खिंड लढवतो जसं स्वराज्यासाठी बाजीप्रभू देशपांडेने पावनखिंड लढवली तशी लढवतोय हा बॅटर सतीश. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा अल्टीपल्टीचा फटका चेंडूला पाठवलंय डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि पंचांचा इशारा येतोय इट्स बीमर नो आणि इथं मात्र +1 आणि 7 धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 37. खराब चेंडू होता उसरी घेणारा चेंडू आणि पंचांनी नो घोषित केले दंडात्मक कारवाई केली बाबीवर आणि गोलंदाजाच्या जखमेवर मीठ चोळणारा चेंडू फ्रीडचा आणि नो चेंडू हा कधी येताना एकटा येत नाही तो येताना घेऊन येतो फ्रीडचा चेंडू पुढील चेंडू असेल फ्रीडचा चेंडू उघडा डोळे पहा नीट पुढील चेंडू फ्रीडचा. तर आजच्या दिवसामध्ये फ्रीडची संधी आपण पाहतोय खेळण्यासाठी सतीश 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरने पहिला फ्रीडचा चेंडू खेळला आणि आजच्या दिवसामध्ये सतीश हा खेळतोय. यावेळी पॅटची कडा इनसाइड एज बाकीचं विकेट किपरने काम पूर्ण केलं फ्रीडचा चेंडू होता पण बाबी हा गोलंदाज सांगतोय मी फ्रीडचा चेंडू चांगला टाकणार तुला निशब्द करणार आणि डॉट बॉल. कुठलंही उत्तर नाही या चेंडूवरती. 37 टोटल कुठलाही बदल नाही धावपलकामध्ये. षटक क्रमांक 4 4th ओव्हर इन प्रोग्रेस फर्स्ट इनिंग आप देख रहे. अल्टी पलटी यावेळी चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप थर्डमॅन क्षेत्रामध्ये वॉट अ शॉट बार बार देखो हजार बार देखो ये देखने की चीज थी और ये देखने का भी स्ट्रोक था. सुंदर फटका सजवला सतीश ऑन द फायर उजव 41 टोटल. भाटी प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय आणि हा सामना पण अप्रतिम पाहतोय. चांगली सुरुवात आणि सुरुवात करणं ही सोपी गोष्ट नसते कुठल्याही खेळाची असो कुठल्याही कामाची ती सोपी बनवावी लागते. चांगली फलंदाजी सतीश कडनं. पुन्हा एकदा अल्टीपल्टी वारंवार खेळायचा प्रयत्न असा हा फटका आहे लगी तो अबाद नाही तो बरबाद लागला तर तीर नाही तर फकीर असा हा फटका खेळायचा प्रयत्न पुन्हा एकदा नक्कीच आपण झाला होता पण हा डॉट बॉल. काही फटके नक्कीच सक्सेसफुल झाले काही फटके फसले आणि इथं मात्र महत्वपूर्ण षटक क्रमांक 4 समाप्त झाले आणि 4 षटकानंतर टोटल आपण पाहतोय 41 धावा. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय भाटी प्रीमियर लीग आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच पण आम्हाला एक कॉमेंट्री करण्याची संधी भेटली. खूप खूप धन्यवाद या पूर्ण मंडळाचं. सुंदर असं नियोजन आमचे मित्र भारत अर्कस हा पण एक चांगला खेळाडू आहे गोवा टेनिस क्रिकेटचा लेदर क्रिकेटचा त्यांनी पण आम्हाला एक संधी दिली या एरियामध्ये भाटी एरियामध्ये. गोवा राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कॉमेंट्री करतो पण सांगेम या भागामध्ये पहिल्यांदाच आलो आणि सुंदर अशी या स्पर्धेचं नियोजन आयोजन पण पाहायला भेटतंय. महत्वपूर्ण षटक क्रमांक आपण पाहतोय 5वं आणि या 5व्या षटकासाठी वर्णी लागते. सॅमसन आणि समोर असेल दर्शन. नक्कीच दर्शनची बॅट अजून शांत आहे. दर्शनला नक्कीच माझा आवडता खेळाडू दर्शन बांदेकर मॅन फ्रॉम मालवण त्याच्यासारखी फलंदाजी करावी लागेल. ओ यावी कमी गतीचा चेंडू गती परिवर्तन पाहिलं खराब कॉल ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा और रनआउट कैटेगरी आप कन्फर्म. संदेश को वापस माफ कीजिए दर्शनला वापस जावं लागेल मैदानाच्या बाहेर. नक्कीच आपली विकेट ही सॅक्रिफाईस करावी लागेल स्वतःला नक्कीच सरेंडर करावं लागतं आणि इथं मात्र महत्वपूर्ण विकेट क्रमांक 3रा गडी बाद होतोय.
तर दर्शन हा नाराज करतोय या मॅच मध्ये इनिंग मध्ये तिसरा हादरा बसतोय धाव पलकावर धाव संख्या आपण पाहतोय कुठलाही बदल नाही 41 टोटल लॉस ऑफ 3 विकेट लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस न्यू बॅटर आपण पाहतोय रोहन नेक्स्ट बॉल यावी ऑन साइडला थोडस फंबल आपण पाहिलं फिल्डरला त्यानंतर चेंडूची फेक केली आणि इथं मात्र एकच धाव पूर्ण केली आणि या एका धावेने धावपलकावर धावसंख्या आपण पाहतोय 42 प्रत्येक धावी क्रिकेटमध्ये फार महत्वाची असते जसं राजकारणामध्ये एक मत शिक्षणामध्ये एक गुण ऑलिम्पिकमध्ये एक सेकंद तसं क्रिकेटमध्ये एक धाव पण खूप महत्वाची असते आणि या एका धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल आपण पाहतोय 42 42 धावा लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस शेवटचं षटक आपण पाहतोय पुढील चेंडू फिल्डिंग सेट केली बॉलरने त्यानंतर सज्ज असेल लेफ्ट हँडर बॅटर समोर रोहन यावेळी उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू होता थोडासा फटका फसला टायमिंग खराब होतं क्रिकेटमध्ये चांगलं टायमिंग हे महत्वपूर्ण असतं क्रिकेट हो या प्यार टायमिंग सही तो सब कुछ सही 43 टोटल नेक्स्ट बॉल यावेळी पुन्हा एकदा एक कमी गतीचा चेंडू गती परिवर्तन आपण पाहिलं व्हेरिएशन पाहिलं चांगली गोलंदाजी म्हणेन मी आणि इथे मात्र डॉट बॉल आपण पाहतोय शेवटचं षटक हे प्रगतीपथावर आहे धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही टोटल 43 टोटल लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस या इनिंगचं सांगता करणार शेवटचं भैरवी गाणार षटक निम्न ओव्हर या इनिंगची यावी ऑन साइडला आडव्या बॅटने खेळलेला फटका पाहायला भेटतोय डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय चेंडूची फेक ही अचूक झाली आणि इतर मात्र धोक्याची घंटा वाजली फलंदाजाला धावचीच्या स्वरूपात माघारी परतावा लागेल दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त झाली प्राइज विकेट चौथी विकेट असेल ही या मॅच मध्ये पहिली फलंदाजी करतोय टॉस हरल्यानंतर रियांश क्रिकेटर संघ चौथा हादरा बसतोय टोटल धावपलकावर धावसंख्या आपण पाहतोय 44 न्यू बॅटर वैभव गावकर तर पुन्हा एकदा आपण मॅच कडूया शेवटच्या षटकातील पुढील चेंडू न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानात वैभव नक्कीच या मॅच मध्ये संघर्ष करतोय एका बाजूने विचार केला तर दोन्ही टीम नक्कीच तुम्हाला प्रयत्न करावे लागतील प्रयत्न करत राहा कारण अशक्य आणि कठीण हे काही समानार्थी शब्द नाही आहेत वैभव पुढील चेंडू फेस करण्यासाठी लास्ट बॉल टू गो डाऊन द लेग साइड चेंडू पंचाने दोन्ही हात समांतर केले आणि इथं मात्र वैभवला आपली विकेट ही सरेंडर करावी लागेल आणि इथं मात्र गेल्या पावली माघारी परततोय गयाराम आयाराम वैभव बॅक टू द डगआउट शेवटचा चेंडू असेल या षटकातील तर या व्हाईट बॉलने धावपलकावर नक्कीच बदल झालाय धावपलकावर धावसंख्या सांघिक धावसंख्या नाममात्र 44 44 धावा धावपलकावर लास्ट बॉल टू गो
लास्ट बॉल टू गो, राऊंड विकेट. फुल टॉस चेंडू, इथं मात्र फुल लॉसचा फटका पाहायला भेटेल का? चेंडूचा प्रवास डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट फटका गेला आणि पंचांनी तो घोषित केला आहे. तर पंचांकडनं दंडात्मक कारवाई झालेली आहे बॉलरवर +1 आणि 5 धावांनी टोटल धावपलकावर धावसंख्या आपण पाहतोय 49 टोटल. आता मात्र येणारा चेंडू फ्रीडचा चेंडू असेल आणि या फ्रीडच्या चेंडूवरती प्रतिस्पर्धी संघाचा बॅटर किती धावा जमवेल हे पण पाहायचं असेल. फ्रीडचा चेंडू, यावेळी फंबल 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 फंबल, खराब फिल्डिंग. चेंडू डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये क्लिअर झालाय, आलाय BPL चौकार. तर या मॅच मध्ये प्रथमतः टॉस हारल्यानंतर बॅटिंग केली रियांश क्रिकेटर या टीमने आणि धावपलकावर धावसंख्या टोटल जमवल्या आहेत 53. 53 धावा जमवल्या आणि समोरच्या टीमला 54 धावांचं उद्दिष्ट, 54 धावांचं एक टार्गेट ठेवलेलं आहे. या मॅच मध्ये 54 धावांचा पाठलाग करावा लागेल AJ स्ट्रायकर्स या टीमला आणि या 54 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होतो हे पण पाहायचं आहे. 54 धावांचा बचाव संरक्षण केला जाईल का रियांश क्रिकेटर या टीमकडनं, की 54 धावांचा पाठलाग AJ स्ट्रायकर्स टीमकडनं केला जाईल का सहजासहजी हे पण पाहायचं आहे. नक्कीच आपण पाहूया, वळूया दुसऱ्या इनिंगकडे. तर मी थोडा वेळ थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा भाटी प्रीमियर लीगचा थरार. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकूया पुढील इनिंगसाठी. आमचे मित्र विशाल गावकर आपल्या समवेत जुळतील. Hello. Ranch 11 required 54 runs in just 30 balls to win this match. Now the next match, current match is played between Rayan 11 and AJ Strikers. AJ Strikers had given a target of 54 runs in 30 balls. Let's say next match will be played between
Mallikarjun Siddeshwar boys and AJ strikers. So please note, after completion of this match, you have to report to a commentary box for the toss ceremony. If there is a 13th player in a dugout, you can approach to a commentary box for the next match toss. The batter on the crease is Ashish Desai, and on non-strike is Bobby Oshelkar, the opener batsman from Ranch Cricketers. Sorry, AJ Strikers. The first ball to go of this inning. Nicely played and taken a single and open their team account with this single and given strike to Bobby Oshelkar, the very senior player from Bhati, local boy who is playing on a home ground, will be bowled by Sanoj Naik. Nice play comeback. For his team. Second ball, third ball. And it's another dot delivery by Sanoj Naik. A very good bowler, all-rounder actually. From Valkini. Next ball to go will be faced by Bobby. And nicely played. There is a fielder below the ball. And it's a catch drop. And given chance for Bobby and running for a third run. And yes, easily managed to take 3 runs for his team. With these 3 runs, score moves to 4 runs in the account. Bobby. Now the new batter on the crease is Ashish Desai. Trying to switch. And there is a chance. I think it's a leg by. Last ball of the first over from Sanoj Naik to Ashish Desai. And managed to take single by taking a little risk. With this completion of 1 over, the score moves to 5 runs on the scoreboard of AJ Strikers. And they requires another 49 runs in 24 balls for the team. Batting power play declared by the Man Empire. The second bowler from Rianshi level is Vaibhav Gankar. Will be faced by Ashish Desai from AJ Strikers. They required 49 runs in just 24 balls. It's not a big target for them because they have a big batsman in the team. The first ball to go of the second over. Trying to switch, but he missed it and it's a dot delivery.
I request the captain of Mallikarjun Siddheshwar boys and AJ Strikers, please report to a commentary box for a toss. And there is a chance of a catch, but he missed it. And there is another chance given to Ashish. A very good hitman from AJ Strikers. Okay. Now the Bobby on strike. Nicely played in a long off region. Managed to take single. With this single, score moves to 7 runs on the scoreboard without any loss, and given strike to a big hitman, Ashish Desai. Trying for a big shot, but he's totally disappointed with this single. The score moves to 8 runs on the scoreboard without any loss. Actually, it's a good inning. We welcome our Sarpanch Chandrakant Gaonkar in the commentary box. Another single and given strike to Ashish. With this single, score moves to 9 runs, and they required another 45 runs. Yes, another dot delivery by Vaibhav. A nice comeback. With this completion of 2 overs, the score moves to 9 runs on the scoreboard without any loss. And they required another 45 runs for each strikers to win this match in just 18 balls. 18 balls, 45 runs required. The third bowler from Rayanshi level is Krishna Velip. Sorry, Yogesh Velip from Villain will be bowling to Bobby Oshelkar, a senior player from Bhati. Will be facing his first ball of the third over. And I think it's a wide delivery by main umpire. Here we have a very good umpires from Goa Cricket Association. Yes, it's a big shot from the bat of Bobby, and it's a 6. With this 6, score moves to 16 runs on the scoreboard without any loss. Third over in progress. Now the second ball. Let's see. And it's a nice comeback by Yogesh Velip. आमचे रिवण पंचायतीचे
जिल्हा सदस्य श्री सुरेश केपेकर बाई यांची लागी मागता त्यांच्याने कॉमेंट्री बॉक्सान येऊन त्यांची बसके घेवची. केपेकर बाई now the next ball bowled by Yogesh to Bobby Oshelka. It's a huge shot from the bat of Bobby, and it's a good start by Bobby without any loss. With the 6, score moves to 23 runs on the scoreboard. A good going. In the side of AJ Strikers. Now the next ball. Let's see what Bobby is doing for this next delivery. I think he's trying for another big shot, but it's a dot. A nice comeback by Yogesh after a lot of discussion with the captain of the team, Sanoj Naik, guided him rightly. And it's another dot. His guidelines is very crucial for this last two deliveries. The score is in pause mode on 23 runs. And it's a catch out, a nice comeback by Yogesh Velep. And it's the first wicket down. It's a big wicket for Riyanshi Laval in the form of Bobby Oshilkar. Now the next batter from AJ Strike is Samson Rodriguez. Both are playing in the same team. With this coordination, let's see what they can do for the inning. Now the next bowler from Riyanshi Laval is Miraj Vilip, a very young talent from Wade. Actually, he's on the border. That's why I call it is Wade. A welcome over ZP Sri Suresh Kepika Bai for this leg on this tournament on behalf of the organizing team. With this one, score moves to 24 runs on the scoreboard. Neeraj with his second ball. Samson is on strike. He's a very good hitman, and yes, he nicely played in a backside region for 6 runs. With this 6, score moves to 30 runs on the scoreboard.
Another shot from the bat of Samson, and it's a four. Back to back boundaries from the bat of Samson. Very good hitman from AJ Strikers. Both the batsmen are playing for his local team, and they both have a good coordination. And with this force, score moves to 34 on the scoreboard and required another 20 runs. The remaining deliveries, and it's a leg by 1 run and given strike to Ashish Desai, who is in a craze for a so long time. He's a opener batsman from AJ Strikers. It's a wide delivery. With this wide, score moves to 36. Another wide by Miraj. With this wide, score moves to 37. Very young talent from Bhatti, Miraj Velip. Another short ball, and it's a chance of a catch out, let's say. But he missed it. Managed to take single and given strike to Samson. With this single, score moves to 38 on the scoreboard with a loss of 1 wicket of AJ Strikers. Yes, it's a big hit, and yeah, very good shot from the bat of Samson. With this six, score moves to 44, and they required just 10 runs. 10 runs to win this match. Fourth over in progress. Sorry. After completion of 4 overs, score moves to 44, and 6 ball, 10 runs required. And the bowler is, I think, a young talent, another young talent from Sunai, from Villian, a very young talent, maybe he's under 18. Six ball, 10 runs required. And Ashish is on strike. Long form batsman. And it's a chance of a catch out, and Rohan, yes, nicely managed to take this catch and given a wicket to Sunai. I request the punch of Kongarem, Sri Vijendra Bedi, to please come and occupy your seat in a commentary box.
5 balls, 10 runs required. It's a very interesting match. Will be going on. And the new batter from AJ Strikers is Mayur Naik. Five runs, 5 balls, 10 runs required. It's a Yorker delivery, a nice comeback, but managed to take single and give strike to Samson Rodriguez, who had played a very crucial shots in the previous over and taken a score to a target. Four balls, 9 runs required. Very interesting match. And it's a short delivery, let's say, and I think it's a 4. Yes. It's a short delivery and fully taken advantage of it because he's a very tall batsman. He can easily pick the ball and put it outside the boundary line. Now the required run is just 5 in 3 balls. Three balls, 5 runs required. Still, there is a very interesting match going on, and I think it's a leg by. Yes. Now 2 balls, 4 runs required. A good comeback by Sunai. A very good talent by Sunai. Wait. There's slight changes in the fielding by captain Sanuj Naik because he knows his batting. Yes, another Yorker delivery by Sunai. Only given a single. A good talent by Sunai. 51, 3 runs required in 2 balls. 2 balls, 3 runs required. Sorry, in 1 ball, 3 runs required. 1 ball, 3 runs required. And a big hitman on a strike. Let's see what he can do for the team. And is a huge shot with this 6. The match is in the hands of AJ Strikers. Now I request the captain of Mallikarjun Siddheshwar Boys and AJ Strikers, please come in a commentary box for a toss as early as possible. I request the captain of Mallikarjun Siddheshwar Boys and AJ Strikers, please come for a toss of the next match.